कामगार ठेकेदाराच्या वादातून 13 वर्षीय मुलाची गोळ्या झाडून हत्या. सांगलीत खळबळ. बाजार समितीचे आजी-माजी संचालक थोडक्यात बचावले. जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे. आरग रेल्वे माल धक्क्यावरील कामगार ठेकेदारीच्या वादाने गुरुवारी रक्तरंजित वळण घेतले. सांगलीतील अभयनगर एसटी कॉलनी परिसरात 13 वर्षीय वेदांत मारुती बंडगर याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून सांगली बाजार समितीचे विद्यमान संचालक मारुती बंडगर आणि माजी संचालक बाळासाहेब बंडगर हे घरात नसल्याने थोडक्यात बचावले. पोलिसांच्या माहितीनुसार आरग रेल्वे स्थानकावरील माल उतरवण्याच्या ठेक्यावरून निलेश गडदे आणि ठेकेदार लक्ष्मण खरात यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. बुधवारी रात्री गडदे यांनी जत तालुक्यातील बाज येथे जाऊन खरात यांच्या पत्नीला काम सोडण्याची धमकी दिली होती. तसेच 10 लाख रुपयांची खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देत गोळीबार केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. गुरुवारी दुपारी पुन्हा वाद झाल्यानंतर गडदे हा साथीदारांसह सायंकाळी बंडगर यांच्या निवासस्थानी पोहोचला. घराची खात्री करून घेतल्यानंतर संशयितांनी हवेत गोळीबार केला. त्याचवेळी घराबाहेर मोबाईल खेळत उभ्या असलेल्या वेदांत बंडगर याच्या डोळ्यावर थेट गोळी झाडण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या वेदांतला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी सराईत गुंड निलेश गडदे आणि त्याच्या साथीदारांवर पोलिसांनी संशय व्यक्त केला असून त्याच्या शोधासाठी 4 विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्याच्या आधारे तपास सुरू आहे. 8 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन पदाधिकारी व कामगार नेते दत्ता पाटोळे यांच्या खून प्रकरणात निलेश गडदे हा मुख्य संशयित होता. काही दिवसांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता. हद्दपारीचा आदेश असतानाही त्याने जिल्हाबंदी झुगारून सांगलीत प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील तणावपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन राखीव पोलीस दलाची तुकडी पाचारण करण्यात आली. निष्पाप बालकाच्या हत्येमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. कामगार ठेकेदारीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक संशय आहे. हल्ल्यासाठी 4 जण आले होते. त्यांच्या शोधासाठी 4 विशेष पथके रवाना करण्यात आली असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले. वृत्तवेग न्यूज नेटवर्ककडून मुख्य संपादक गणेश वायदंडे. प्राथमिक माहितीनुसार संध्याकाळी 6:30च्या दरम्यान अभयनगर एरियामध्ये बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर वय वर्ष 14 याचा फायरिंग इन्सिडेंटमध्ये खून झालेला आहे. आरोपी हे एका गाडीमध्ये आले. साधारणतः 4 आरोपी होते असं सांगण्यात येतं. त्यांनी गाडीमध्ये येऊन त्यांनी पॉईंट ब्लँक फायर केलं. पोर्चमध्ये, घराच्या समोरच्या पोर्चमध्ये उजव्या डोळ्यात गोळी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. पुढील तपास संजयनगर पोलीस स्टेशन करत आहे. तपासात LCB आणि इतर टीम्स या काही संशयित आरोपी आणि इतर माहितीच्या आधारे शोध घेण्याकरता रवाना करण्यात आलेले आहेत. आजूबाजूचे जिल्हे यांनाही नाकाबंदीकरता सतर्क करण्यात आलेला आहे. पुढील तपास सांगली पोलीस करत आहेत. त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी काहीतरी व्यावसायिक रायव्हलरी होती असं प्रथमदर्शनी लक्षात येतं आहे. परंतु अजूनही फिर्याद होणं बाकी आहे. फिर्यादच्या आधारे आणि इतर तपासातच मोटिव्ह लक्षात येईल. परंतु प्रथमदर्शनी तसं लक्षात येत आहे.